नमस्कार. किचन स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या आपण मोदकांचे विविध प्रकार बघतोय. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत पान मसाला मोदक. अगदी सोपे आणि सहज तयार होणारे आणि तसेच चवीलाही खूप छान लागणारे असे पान मसाला मोदक. यासाठी मी आता काय काय घेतले ते तुम्हाला सांगते. 5-6 नागलीची पानं घेतलेत, कंडेन्स मिल्क घेतले अर्धी वाटी आणि खोबऱ्याचा किस 1 वाटी आणि कलरसाठी हिरवा रंग घेतला 1 चमचा. आणि आता सारणासाठी काय घेतले ते बघूया. गुलकंद घेतले 1 छोटी वाटी, त्यामध्ये टुटी फ्रुटी, थोडीशी बडीशोप, काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर. आता मिक्सरमध्ये नागलीची पानं बारीक कापून घालायची. आणि त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचे. मिक्सरला छान फिरवून घ्यायचे. आता दुसऱ्या बाउलमध्ये खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या किसमध्ये मिक्सरमधलं जे आपलं मिश्रण आहे ते मिश्रण छान घालून मिक्स करायचं आहे. हे छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपला मोदकाचा साचा आहे, त्या मोदकाच्या साच्याला छान तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर बनवलेलं मिश्रण ते त्या साच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन्ही साईडला ते मिश्रण घातल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे गुलकंदाचं आपण सारण बनवलं होतं ते सारण मधोमध घालायचं आहे आणि मोदक छान दाबून घ्यायचं आहे. मोदक छान दाबून घेतल्यानंतर अलगद साचा उघडायचा आहे आणि तयार आहे आपला पान मसाला मोदक.